संकटाची चाहूल लागली मदतीसाठी एक बटन दाबलं की गावासह संपूर्ण प्रशासन सतर्क व्हायचं ही यंत्रणाच आता सातारा जिल्ह्याची बंद झाली आहे। मी सध्या सातारा जिल्हा परिषदच्या परिसरामध्ये आहे। ग्राम सुरक्षा यंत्रणा गेल्या 30 जून पासून निधी अभावी पूर्णपणे ठप्प झाले असून तब्बल 21 दिवस उलटून ही सुविधा सुरू झाली नाहीये। परिणामी 1236 ग्रामपंचायतीमधील लाखो ग्रामस्थांची सुरक्षा आता वाऱ्यावर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। चोरी, दरोडे, अपहरण, आग, पूर, भूस्खलन किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन घटना घडली तर नागरिकांना तत्काळ सूचना देणारी आणि प्रशासनाला क्षणार्धात सतर्क करणारी ही प्रभावी यंत्रणा आता बंद झाली आहे। त्यामुळे संकटाच्या काळात मदत पोहोचण्यास विलंब होण्याची भीती आता नागरिक व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। एका बाजूला सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस आणि पुराचा धोका आहे, तर दुसऱ्या बाजूला पूर्व भागामध्ये दुष्काळी आणि पाणी टंचाईचं त्याचबरोबर चाऱ्याचंच मोठं संकट असताना अशा संवेदनशील परिस्थितीत आपत्कालीन सुरक्षा व्यवस्था बंद पडल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली जात आहे। विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यात या यंत्रणेचा वापर आतापर्यंत 18 लाखहून अधिक नागरिकांनी केल्याचं देखील पाहायला मिळते। त्याचबरोबर या सुविधेबरोबर 9,45,000हून अधिक नागरिक या सुविधेला जोडल्याचे देखील पाहायला मिळते। प्रभावी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर निधीचा कमतरता असल्यामुळं ही यंत्रणाच पूर्ण बंद पडली आहे। त्यामुळे या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह आता नागरिक उपस्थित करत आहेत। मोठा धोका आता या पश्चिम भागामध्ये अनेक वेळा आला होता, त्यामुळे याच यंत्रणेच्या माध्यमातून अनेकांचे जीव वाचले होते। मात्र आता ही ग्राम सुरक्षा यंत्रणाच बंद पडली आहे। त्यामुळे सातारा जिल्ह्यासह जे नागरिक आहेत ते देखील आता संतप्त व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन ओमकर वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा।